मी आमदार असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आम्ही सर्व पक्ष कार्यालयात बसलो असताना त्यांची सहज माझ्याकडे नजर गेली आणि त्यांनी मला म्हटलं, काय अमरावतीकर, कशी काय बीटी देशमुखांची तब्येत आहे? ते सांगितलं, साहेब चांगली आहे एकदम. आणि ते स्वतःहूनच, काय कल्पना नाही, पण ते स्वतःहूनच सगळं बोलायला लागले बीटी साहेबांविषयी. आणि ते आम्ही जे बसलेले लोक होतो त्यांना सांगितलं त्यांनी की बीटी देशमुख हे असं व्यक्तिमत्व होतं की त्यांना राज्यमंत्री असेल, मंत्री असेल, ज्यावेळेस त्यांचा प्रश्न असेल त्यावेळेस ते थर कापत होते. आणि ते असंही व्यक्तिमत्व होतं की ते कुठल्याही मंत्र्याच्या कॅबिनमध्ये, कुठल्याही राज्यमंत्र्याच्या कॅबिनमध्ये जात नव्हते आणि मंत्रीच त्यांच्याकडे जात होते. हा प्रश्न विचारत असताना त्यांना जे काही त्यांचा जो अभ्यास होता त्या अभ्यासावर मंत्री, राज्यमंत्री उत्तर देण्यास टाळत होते. पण कधी कधी मुख्यमंत्री जो ज्यावेळेस मुख्यमंत्री असेल त्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा हस्तक्षेप करावा लागत होता. परंतु मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी हेच उत्तर दिलं होतं, सांगितलं की तो प्रश्न आहे तो सभागृहात मांडला जाईल. एवढंच बीटी साहेबांचं उत्तर येत होतं. हे असं हे जे व्यक्तिमत्व आहे त्यांचा मला सांगितलं, त्यांनी आमच्या लोकांना सांगितलेला तो किस्सा होता. तर या निमित्तानं जे काही आपण सगळे बरेच जण या सभागृहात आहेत की बीटी साहेबांचं व्यक्तिमत्व त्यांना स्पर्शून गेलं. अनेक लोकांचा संपर्क त्यांना झाला आणि त्या संपर्कातून अनेक लोकांनी त्यांचे जे काही गुण होते, जे काही त्यांचं वैशिष्ट्य होतं ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबच नव्हे तर माझ्यासारख्या कार्यकर्ते, सामान्य कार्यकर्त्याचं सुद्धा नुकसान झालं, अमरावतीकरांचं नुकसान झालं, नव्हे तर विदर्भाचं सुद्धा नुकसान झालं. या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला मी आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद.